नमस्कार बाळांनो. आज आपण आकृत्यांचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करणार आहोत. या भौमितिक आकृत्या आहेत. यामध्ये आपण आज काय शिकणार आहोत? शिरोबिंदू आणि त्याच्या बाजू. आता सुरुवातीची पहिली आकृती पहा. ही आकृती कशाची आहे? आयताची. आकृतीचं नाव आहे आयत. तर याच्या कड्या किती आहेत पहा. कडा 1 2 3 4. आकृतीच्या कडा 4 आहेत, म्हणजे आयताच्या कडा 4 आहेत. तर कोपरे किती आहेत ह्याला? 1 2 3 4. आयताला कोपरे 4 आणि आयतांच्या कडांची संख्या 4. 1 2 3 4. आता त्यानंतर आपण पुढची आकृती पाहूया. ही आकृती, या आकृतीचे नाव आहे चौरस. याच्या कडांची संख्या आहे 4. पहा मोजून 1 2 3 4 आणि कोपरे 4 आहेत. तर पाहूया आपण मोजून 1 2 3 4. आकृतीचे नाव आहे चौरस. कडांची संख्या 4, कोपरे 4. आता त्यानंतर पुढील आकृती. या आकृतीचं नाव आहे त्रिकोण. त्रिकोणाच्या कडांची संख्या आपण मोजूया. 1 2 3. कडांची संख्या आल्या 3 आणि कोपरे मोजून पाहूया. 1 2 3. त्रिकोणाचे कोपरे 3, कडांची संख्या 3. आयताला 4 कडा म्हणजे 4 बाजू असतात. जिथे 2 बाजू मिळतात, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू इथं मिळाली, तिथे त्या बिंदूला काय म्हणायचं? शिरोबिंदू म्हणतात. जिथे 2 बाजू मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात. आता ह्या आकृतीच्या शिरोबिंदूंना आपण नावं देऊया. अ, ब, क, ड. तर या आकृतीचं नाव काय आहे? आयत. आयताला कडांची संख्या 4, म्हणजे बाजू 4 आहेत आणि ज्या ठिकाणी 2 बाजू मिळतात त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणायचं. मग शिरोबिंदू किती झाले पहा. 1 2 3 4. 1 2 3 4. तर शिरोबिंदूंची नावे काय आहेत? अ, ब, क, ड. आणि आता या आकृतीच्या म्हणजे आयताच्या बाजूंची नावे काय होतील? बाजूंची नावे काय होतील पहा. बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड, बाजू ड अ किंवा अ ड. या आपल्या आकृतीच्या बाजू होतील, म्हणजे आयताच्या बाजू होतील. आता आपण बाजूंची नावे लिहूया. बाजूचे नाव काय म्हणायचं? बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड, बाजू ड अ. बघा, या आयताच्या 4 बाजू झालेल्या आहेत. आकृतीचं नाव काय आहे आपल्या? आयत. आयताच्या बाजूंची नावे लिहिलेली आहेत. बाजू अ ब, बाजू ब क, बाजू क ड, बाजू ड. आता शिरोबिंदूंची नावे लिहायची आहेत. शिरोबिंदूंची नावे. शिरोबिंदूंची नावे. अ ब क
आणि ड ही काय झाली शिरोबिंदूंची नावे. त्यानंतरची आकृती कोणती आहे आपण घेऊया त्रिकोण घेऊया. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आणि 3 बाजू असतात. आपण याला आता नाव देऊया अ ब आणि क. अ ब क ही आपण काय केलेली आहेत की त्रिकोणाला नावे दिलेली आहेत. हा काय आहे आपला त्रिकोण आहे. त्रिकोणाला नावे दिलेली आहेत अ ब क. आता याच्या बाजूंची नावे लिहूया आपण. बाजूची नावे. तर बाजूंची नावे काय येतील पहा. बाजू, बाजू अ ब, बाजू ब क, बाजू अ क. ही बाजूंची नावे झाली. तर शिरोबिंदूंची नावे. शिरो बिंदूंची नावे. शिरोबिंदूंची नावे काय आहे बिंदू अ, बिंदू क, बिंदू अ, बिंदू ब, बिंदू क. ची नावे पहा बिंदू अ, बिंदू ब, बिंदू क. तर आपण ही शिरोबिंदूंची नाव लिहूया अ ब आणि क. आता आपण दुसरी आकृती पाहूया चौरसाची. हा आपला चौरस आहे. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात आणि 4 बाजू असतात. तर आपण शिरोबिंदूंना त्याच्या नावे देऊया क, ख, ग, घ. चौरसाच्या बाजूंची नावे. बाजूंची नावे. चौरसाला 4 बाजू असतात 1 2 3 4. तर जिथे 2 बाजू जोडल्या जातात त्या ठिकाणी शिरोबिंदू तयार होतो. आणि तिथे आपण नावे दिलेली आहेत शिरोबिंदूंना क, ख, ग, घ. तर बाजूंची नावे काय होतील पहा. बाजू क, ख, बाजू क, ख, बाजू ख, ग, बाजू ही ख ग झाली ग घ, बाजू ग घ. त्यानंतर क घ किंवा ग क कसंही आपण लिहू शकतो. बाजू क घ. आता शिरोबिंदूंची नावे लिहूया आपण. शिरोबिंदूची नावे. शिरोबिंदू कोणते आहेत बिंदू क, बिंदू ख, बिंदू ग, बिंदू घ. क, ख, ग, घ.